कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आकाशराव, काय? आकाश गुड। अहो तुम्ही निघालात ना? ओ रेडी झालात? हो। मग केस का नाही पुसले? केसामध्ये पाणी राहिलं तर सर्दी होते। हो नाही एवढं। या इकडे, सर्दी होईल नाही तर। या बसा, तुम्ही बसा, मी केस पुसून देते। केस पुसायचे असतात। बाय द वे, तुम्ही काल काहीतरी सांगणार होतात ना? ते मुलं याच्या आधी तुम्ही काहीतरी बोलत होतात, काय होतं ते? ते मला बोलायचं होतं खरं। मग बोला ना, थोडा वेळ आहे माझ्याकडे। आपण बाहेर जाऊन बोलूयात ना जरा, एकांतात बोलायचंय मला, म्हणजे तुमच्याकडे वेळ असेल तर। नाही म्हणजे चालेल, अशी काही हरकत नाहीये, फक्त आता जरा माझी एका आर्किटेक्ट सोबत मीटिंग होती। अच्छा, ओके। ऍक्च्युली यू नो व्हॉट, मी मीटिंग पोस्टपोन करून टाकतो। कसं ना, आपण मस्त बाहेर कुठेतरी जाऊया आणि हवं तेवढं बोलूया। अहो नाही, असं नका करू, तुमचं काम पण महत्वाचं आहे। हो ते आहेच, पण काम तर रोजच असतं ना। आणि तुम्ही जेव्हापासून बाहेर जायचं नाव काढलंय ना, मला पण बाहेर जावं असं वाटायला लागलंय। ओके चालेल, चला डन। मग तुम्ही पटपट तयार व्हा, मी गाडी काढतो। आलेच। बाहेर जायचं ठरलंय तर खरं, पण एकदा आई बाबांशी बोलून घेऊ का? त्यांचा सल्ला घेते। कुठे चालली आता? वसुंधरा, काय ग? हा कुठे? आत्या, जरा बाहेर जाऊन येते। बाहेर? बाहेर काय? अगं घरात किती कामं पडलेली आहेत आणि जेवणाचं कोण बघणार मला सांग? मी आलेच, एक मिनिट। अहो नाही, आता मागे हटायचं नाही। अहो मी पण माझ्या मीटिंग्स कॅन्सल केल्यात ना। पण जेवणाची तयारी। हो पण तुम्ही नसताना पण जेवण व्हायचंच ना। वहिनी आहे, ती मॅनेज करेल। हे बघा, सारखं सारखं आपल्याला असं चान्स मिळत नाही। काय खुसफुस करताय दोघं? आत्या, मला जावं लागेल, मी आल्यावर सगळी कामं करते। अगं पण आत्या, थँक्यू समजून घेण्याबद्दल। चला बाय बाय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।